वाड्या वस्ती तांड्यावर विकासाची गंगा पोहोचावी यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयाच्या योजना राबवल्या जातात. मात्र ह्या योजना राबतात कशा त्याचं तुम्हाला जिवंत उदाहरण दाखवणार आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील आगर तांडा या ठिकाणी आहे. मी ठिकाणी सिमेंट रस्ता झालेला आहे आणि सिमेंट रस्त्यावरती आपण समोर पाहतोय एवढं मोठं गवत उगवलेलं आहे. मग जर सिमेंट रस्ता झालेला असेल तर त्याच्यावरती हे गवत उगवलं कसं? एवढंच नाही तर हा सिमेंट रस्ता खरंच झाला का, कशा पद्धतीने झाला, त्याची गुणवत्ता काय, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. फक्त या सिमेंट रस्त्याचाच नाही तर या कुप्पा गावातील आगर तांडा या तांड्यावरती तब्बल 10 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा देखील गावकरी करतायत. समोर बॅनर देखील लावले आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आता एक वेगळा आवाज इथून उठवला जातोय. विशेषतः इथला रोड विकणे आहे. हा इथलचा जो रोड आहे तो 5 लाख रुपयाचा रोड आहे, तो विक्री करायचा आहे, अशा पद्धतीचे देखील बॅनर लावले गेलेत. आणि या तांड्यावरती जर 8 ते 10 कोटी रुपये खर्च केले असतील आणि मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये जर हे खर्च झाले असतील तर हा तांडा कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होता. विशेषतः इथं फक्त 10 घरं आहेत आणि या 10 घरासाठी हा तांड्यावरती एवढा निधी खर्च केलाय. मात्र प्रत्यक्षात इथं काहीच झालेलं दिसत नाही. मूलभूत सुविधांची आजही वानवा आहे. पिण्याची पाणी असेल, त्याचबरोबर स्वच्छता असेल. समोर लावलेला जो काही हा स्ट्रीट लाईट आहे, हा सौर ऊर्जेचा, हा 4 लाख रुपयाचा स्ट्रीट लाईट आहे आणि याच्या माध्यमातून असेच पैसे उचलले गेल्याचा दावा देखील गावकरी करतायत. विशेषतः यांनी इथं एक वेगळी व्यापक भ्रष्टाचाराच्या विरोधातले जन आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून तरुण हा आता आवाज उठवत आहेत. विशेषतः गाव पातळीवरचा भ्रष्टाचार आणि कशा पद्धतीने पोखरलं गेलंय आपण विचारणार आहोत. नेमकं काय ही संकल्पना आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे आंदोलन करताय, भ्रष्टाचार कसा झाला? सर, आपल्या या गावाचा जर विचार केला तर हे 8 घराचं गाव आहे आणि या गावामध्ये जवळपास 8 ते 10 कोटीचं आतापर्यंत योजना आणि राबवल्या असं म्हणतात. 7-7 वेळेस रोड केले, 2-2, 3-3 विहिरी आहेत, बंधारे असे आहेत की ते बंधारा पूर्ण झाल्यानंतर कवाडी लावल्यानंतर इंजिनियर म्हणतो जागा चुकली. असे जर समजा सगळं जर एवढा सारा फंड आला असता तर नक्कीच आमचं हे काचासारख्या सगळ्या गोष्टी राहिल्या असत्या. नॅशनल हायवेसारखा हायवे झाला असता. आम्हाला सुबलाम सुफलाम असं पाणी, मुबलक पाणी राहिलं असतं. तर आमच्या ह्या सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं की हा पूर्ण भारत देशामध्ये जसा या तांड्यामध्ये झाला 8 घरामध्ये तसा भ्रष्टाचार आहे आणि हे मोठे लोक फक्त आणि फक्त यांच्या कमिशनसाठी पैसे उचलत जातात. जर उदाहरण द्यायचं ठरलं तर बीड जिल्ह्यामध्ये कालच आमच्या ज्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या तर ते येताना त्यांच्या ताफ्यातून जाऊन 35% त्यांचं जे ठरलेलं होतं ते 35% 45 लाख रुपये लाच घेताना पकडले गेलेले अधिकारी. तर अशाच प्रकारे सगळे अधिकारी आणि राजकीय लोक फक्त आणि फक्त कमिशन घेण्याचं काम करतात. विकासाच्या योजना असतात त्या नेमका कुठं राहतात? कागदावरतीच. आता पाहतोच आहेत आपण, ज्या रोडवरती उभे ते हे कागदावरती नाही तर काय आमचे जनावरच चरतात. त्याच्यावरती काय एवढे सारे गवत वगैरे आलेले, सिमेंटवरती कुठं गवत उगवतो का? अशा प्रकारे. अच्छा, नेमकं आता याच्या विरोधात नेमकं काय आंदोलन करताय, कशा पद्धतीने आंदोलन करायला लागलं? सर, मी आपल्या माध्यमातून पूर्ण भारतवासियांना आवाहन करतो की जसं मी रोडवरती आलोय आज, की अशा योजना बाहेर काढल्यात, ज्या कागदावरती आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण भारतवासियांना हीच विनंती इथून करतो की तुम्ही पण तुमचे सगळे जे भ्रष्टाचार झालेले ते बाहेर काढा. आणि आपण हा जो स्टेज केलेला आहे, काय आंदोलन केलंय, काय हे करताय नेमकं? मी संग्रहालय भरवलंय सर. कशात? पूर्ण भारत देशाचा 2014 पासून ते आतापर्यंत पूर्ण जे काय भ्रष्टाचार झालेले ते सगळे बॅनर बांधला. कोणाच्या विरोधात आहे नेमकं? हे पक्ष वगैरे नाही, मी भ्रष्टाचार खिलाफ मध्ये लढतोय आणि जे प्रस्थापित लोक आहेत, जे मला प्रूफ सापडले, जे काय मला व्हिडिओ सापडले, त्या व्हिडिओ मी इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमकं तुमच्या तांड्यावरती काय काय सुविधा आहेत का? तर कोट्यवधीच्या योजना राबवल्या म्हणतात. पाणी भेटते तुम्हाला? नाही भेट. काय परिस्थिती? परिस्थिती जिथं दिसन तिथं जायचं, घागरी भरून आणायचं. चिखलाने तर चालायला येत नाही, कुठं कसंच नाही चालायला. कुठंही चालू असलं तर जायचं चिखलामध्ये. बाया पडलं तर पडू जा, मेले तर मरू जा, पण जायचं, पाणी आणायचं, प्यायचं. योजना तर राबवल्यात, कुठे योजना खातात ना लोक, मोठे मोठे लोक खातात योजना. आमच्या नावावर उचलतात, ते खाऊन घेतात. हिर येते, हिर कुणी देत नाही. काही शाळा आली, शाळा देत नाही. काय आला योजना तर ते खातात. रस्ता तर रस्ता 70 वर्ष झाले माझ्या लग्नाला, तेव्हापासून ते रस्ता 7-8 वेळेस आलं आणि त्याला लोक खायल्यात. आमच्या नातरुट पतुट घरी बसून असतात 4 महिने बरसातीमध्ये. कशाला जाताच येत नाही. आता तुम्हाला या आलं का? येत नाही. मग लेकर कसे जातील? कुठे जायचं? 5 किलोमीटर चलत कसं जातील लेकर? नाही शाळात, नाही काही नाही. 4 महिने. माझी मागणी काय आहे आता? ही सगळं मागणी आहे. हे सगळं लोक हित भेटायला यावा आणि हे सगळं गोष्टीचं सोय करून द्यावा, बस ही माझी मागणी. रस्ता सुद्धा सिमेंटचा, हे रस्ता कुठं सिमेंटचा? स्वतः केलं दावे दारापुढे रस्ता. सिमेंटचं केलं होतं ते 3 दिवसात फुटून गेलं, त्याच्यावर ढोर चरायलेत. आता कुठं त्याला सिमेंट वापरले नाही, वाळू वापरले नाही, काही नाही. भ्रष्टाचार केलं सगळं. हे भ्रष्टाचार म्हणून आम्ही हे 90 दिवसाचा हे आता उपोषणाला
बसणार. काय मागणी आहे याडी नेमकं कशा पद्धतीने हे सगळं चालतं? हे आम्हाला हे रस्ता बी देत नाही कुणी करून शिनी. हा. माझे 4-5 पोरं येत. हा. पाऊस जर पडलं तर मग ते पोरं घरीच शाळेत जातात ना? शाळेत जात आहेत. हा. मग आता हे सगळं लोक रस्ता आणते तर सगळं काय करते ते आम्हाला माहित पण होऊ देत नाही. तुमच्या पैसे नावाने खाऊ पैसे उचलतात. उचलते आणि कुठं हे आम्हाला पाणी नाही. गपची का सही घेऊन जाते तर आणि आम्हाला माहित करीत नाही. पाणी भरू देत नाही आणि आम्हाला पाणी पण नाही. आपण पाहतो ही वस्तुस्थिती आहे. नेमकं गाव पातळीवरती विकासाच्या खूप साऱ्या योजना असतात, पण त्या नेमका जातात कुठं? सर म्हणजे हे जे आमची जी व्यवस्था असते, जी काही आपल्याला आमच्या गावामध्ये छोट्या मोठ्या काही योजना येत असतात ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. आता आम्हाला 2-4 दिवस झालं पाण्याची सोय नाहीये, घरी पाणी प्यायला नाहीये. इथे जे काय उपस्थित आहेत पाहुणे त्यांना घरी प्यायला पाणी पण नाहीये आणि आम्हाला पण प्यायला पाणी पण रस्ते झाले म्हणून दाखवतो, कागदावरती तर खूप मोठा विकास झाला तुमचा. झालेला असेल पण हे आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये ना. काय मागणी असणार आहे आता? आमची मागणी एकच आहे की जे आमच्यापर्यंत जे आम्हाला सरकार किंवा आमचे कुणी जे आमचे देत आहेत योजना सरकार देत आहेत ना ते आमच्यापर्यंत पोहोचावे ही आमची एक अशी अट आहे. सगळं भ्रष्टाचार होतोय. हो समजा पूर्ण जेणेकरून खूपच काही भ्रष्टाचार होते. आम्हाला रस्ता बरोबर नाही. आम्हाला आता काय आंदोलन करता तुम्ही सगळं? आम्ही आता इथे उपोषणाला बसणार आहेत ते आमचे किती दिवस? जिथपर्यंत म्हणजे 1-2 वर्ष तरी म्हणजे जोपर्यंत नाही मिळत हा नाही तोपर्यंत. तोपर्यंत नाही मिळत तोपर्यंत बसणार. आपण पाहतो एक छोटासा तांडा आहे आगर तांडा, पण या आगर तांड्यामधून मात्र भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एक वेगळा आवाज आता उठवला जातोय. आणि प्रशासनामधला जो काही भ्रष्टाचार आहे, राजकीय नेते ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करतायत, योजना कागदावरती असतात, सामान्यापर्यंत विकास पोहोचत नाही. या विकासाच्या गंगेमधले जे काही अडसर येणारे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जावी, या अनुषंगाने हे एक वेगळं पाऊल उचललं जात आहे. आणि या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या विरोधामधली ही लढाई आता कुठपर्यंत जाते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. विशेषतः या छोट्याशा तांड्यावरती तर कोट्यावधी रुपयाच्या योजना कागदावरती राबवल्या असतील आणि यांना प्रत्यक्षात आज पाण्यासाठी जर वणवण भटकंती करावी लागत असेल तर अत्यंत धक्कादायक आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधातला हा आवाज आता सामान्य लोक कशा पद्धतीने घेतात यावरती शासन कारवाई कसं करतं हे पाहणं महत्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.